वेलकम बॅक टू द फूड शॉर्ट्स। मी विमल वरेरकर। आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत आणि चवदार चिवडा कसा बनवतात ते। तर चला पाहूया यासाठी लागणारे साहित्य। पातळ पोहे अर्धा किलो। हे पोहे मी थोडे थोडे करून मोठ्या चाळणीने चाळून घेतले आहेत। शेंगदाणे 1 कप भाजून सोललेले। काबुली डाळ 3/4 कप। ही डाळ स्पेशली चिवड्यासाठी दुकानात मिळते। सुक्या खोबऱ्याचे पातळ काप 1 कप। मोहरी 1 टेबलस्पून। जिरे 1 टेबलस्पून। हिंग 1.5 टीस्पून। हळद 2 टीस्पून। तेल हाफ कप। साजूक तूप 2 टेबलस्पून। पिठी साखर 2 टेबलस्पून। मीठ 1 टेबलस्पून। कढीपत्ता आणि काही मिरच्या। इथे मी कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर डार्क ग्रीन वाली मिरची घेऊ शकता, ज्या जास्त तिखट असतात। सर्वप्रथम आपण चाळून घेतलेले पोहे 1 टीस्पून तेल, पाव टीस्पून हळद घालून थोडे परतवून घेणार आहोत। असे केल्याने आपला चिवडा कुरकुरीत होईल। एकदम सगळे पोहे एकत्र भाजले तर ते कुस्करायची शक्यता असते, म्हणून ही कृती 2 भागात करावी, जेणेकरून चिवड्यात पोहे अख्खे राहतील। हे पोहे अगदी 1-2 मिनिटांसाठी नाजूक हलक्या हाताने परतवायचे आहेत। आता दुसऱ्या एका मोठ्या पातेल्यात 1/4 कप तेल मीडियम गॅसवर गरम करत ठेवा। तेल चांगले गरम झाले की गॅस स्लो करून त्यात 1 टेबलस्पून मोहरी घाला। आता ह्यात कापलेल्या मिरच्या घालून चांगल्या परतवून घेऊ। त्यात 1 टेबलस्पून जिरं घाला। आता यात हाफ टेबलस्पून मीठ आणि 1 टीस्पून हळद घालायची, जेणेकरून शेंगदाणे खोबऱ्याचे काप वगैरेला व्यवस्थित लागून ते स्वादिष्ट लागतील। मग त्यात कढीपत्ता घालून चांगले परतवावे। आता यात 1.5 टीस्पून हिंग घाला। आता यात खोबऱ्याचे काप घालून परतवून घेऊ। खोबऱ्याचे काप थोडे तळत आले की त्यात 1 कप भाजलेले शेंगदाणे घाला। हे चांगले परतले की त्यात 3/4 कप काबुली डाळ घाला। आता आपण त्यात 2 टेबलस्पून साजूक तूप घालूया, जेणेकरून आपल्या चिवड्याला चांगला तुपाचा फ्लेवर येईल। आता त्यात उरलेले मीठ व हळद घालावी। मग त्यात 2 टेबलस्पून पिठी साखर घाला आणि चांगले सगळ्या बाजूने ढवळत राहा, नाहीतर साखर खाली पातेल्याला चिकटेल। सर्वात शेवटी आता परतून घेतलेले पोहे घालूया। आणि हलक्या नाजूक हाताने मंद गॅसवर चांगले मिक्स करून घेऊ। चिवडा चांगला मिक्स होईपर्यंत परतवत राहा। परतवून झाल्यावर गॅस बंद करून चिवडा चांगला थंड होऊ द्या। हा झाला आपला कुरकुरीत खमंग चिवडा तयार।
इथे दाखवलेल्या सर्व रेसिपीजच्या इम्पॉर्टंट टिप्स मी माझ्या वेबसाईट www.thefoodshorts.com वर शेअर केल्या आहेत, ज्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तर ह्या पद्धतीने चिवडा करून पहा आणि कसा झाला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि द फूड शॉर्ट्स या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.